बापरे, खूप कंबर दुखून राहिली, पाय बी दुखून राहिला. फ्रॅक्चर तर नसून झालं. डॉक्टरला बोलावतो म्हणे, डॉक्टर बी नाही आला अजून. हे घे तू बांधली मी, लावून घे. लावायची बी हिंमत नाही होऊन राहिली रे. मी लावून देऊ का? नाही दे, मी लावतो. पण तुला पहिले टेकून बसा लागेल ना. लावतो बरोबर, दे मागा हात करून लावतो. रुपयाला सांगितलं का रे? रुपया तर आलाही नाही. काही सांगू नको मला, त्याला सांगितलं मी आई पडली म्हणून घसरून. तर तो म्हणे येतो 10 मिनिटानं. तुला तर म्हणलं, त्याला काही बोललं का तुला राग बी येते. मग मी तुला हळदीचं दूध करून देऊ का? नाही रे, तू आपण नाही होणार. काय करतो हळदीचं दूध घेऊन? आता ते बाबा आला नसता डॉक्टर, काय सांगते तर पाहतो. मी ना फालतूच तिथं कलर भरले, नाही तू पडली नसते तिथं. नाही ना रे, आता रात्री तर पाहिलं काही नाही झालं. तर पाण्यानं ओलं झालं, ते चिकटला कलर. कुठेही पडते, पडायचं असलं तर. दिने बेडरूम मध्ये घरी आई. हो काकू, या इकडे. आई काकू आली आहे. कशा पडल्याची ताई? काय सांगू तुले, सकाळी साफसफाई करायला लागली. ते थोडंसं चिकट होतं, तर मी म्हणलं खराट्यानं घासतो. पाणी टाकलं आणि खराट्यानं घासायला लागली. कसा पाय घसरला समजलंच नाही. आमचीच गलती आहे, आम्ही पुरं साफसफाई करून जायला पाहिजे होतं ना. तुमची कायची गलती आहे? साफसफाई केलीच होती ना. कलर कुठं होता? पुरं झाडलं होतं, पूर्ण साफ तर केलं. पण ते असं काही चिकट चाकट तिथं खाण्यापिण्याचं. पडायला काही निमित्त लागते का? लावली का बामगी? दिने जा जेवून घे, या भाजी पोळी आणल्या. आणल्या हो म्हणे, ते हे करीन म्हणे. काही बोलता का शांताताई? तुम्ही मला काय झालं तर तुम्ही नाही आणून द्यान का? देईन ना. जेवता का रे दिने, का मग जेवशील? नाश्ता केला होता मगाशी, आईने केला होता नाश्ता, म्हणून आता काही भूक नाही, मग जेवेन. या इकडे या. उठून बसा थोडेसे शांताबाई. दिने हात लावू लाग रे. असं तर वरपंखी काही समजणार नाही आहे. पण जर आता आम्ही औषध लिहून देतो, पण 2-3 दिवस आराम नाही पडला तर मग एक्सरे काढावा लागेल. आणि मेन म्हणजे यांना वजन कमी करावं लागेल, कारण की वजन जास्त असल्यामुळे यांची नस पण दबू शकते. ऐकलं का शांती काय म्हटलं? तुला तर 2-3 वेळा डॉक्टरांनी म्हटलंय, पण तुझी तशी मस्त नाही होत. काय मी खाणं बंद करू का? काय करू? एवढं तर घरचे कामं करतो पूर्ण वावरातही जातो. वावरात ना घराची कामं केल्यानं वजन कमी नाही होत. तुम्ही खाण्यापिण्यावर कंट्रोल करा, योगा करा, थोडंसं फिरायला जात जा, आणि ऑइल शुगर बंद करा. ते तर मग करीन, पण आता मला दुखणं कमी करून द्या बा. पॉवरफुल चांगल्या गोळ्या लिहून द्या. गोळ्या औषध तर मी लिहून देऊन राहिलो, पण 3 दिवसात जर कमी नाही पडलं तर मग तुम्ही एक्सरे वाढून घ्यायचा. ठीक आहे डॉक्टर साहेब, चला तुम्हाला मी सोडून देतो आणि औषधी घेऊन येतो. शांताबाई, ऐकलं ना काय म्हटलं मी? लक्ष द्या आता. हो, दुखणं कमी झाल्यावर फिरायलाच जा तुम्ही. डॉक्टरले काय आहे, वजन वाढलं, आता फिसरून पडली तर त्याला काय आहे, कोणीही पडू शकते. काय खाऊ नको म्हणते, शुगर नको खाऊ न तेलकट नको खाऊ, तर काय खाऊ? तू ऐकतच नाही आई, म्हणूनच तर असं होते. या महाराजजी, या. कोणाले महाराजजी म्हणता रे तू? याले रुपयाले नाही तर काय, महाराजजी आले. छानपणा नको करू दिन्या, काही नको पटरत जाऊ. काय म्हणू मग तुले? आता फुर्सत भेटली का? किती वेळची आई पडली, डॉक्टर येऊन पाहून गेले. मला वाटलं का साधारण थोडीशी घसरून पडली असन, इतकं लागलं म्हणून मला काय माहित. जाऊ दे रे रुपये, त्याच्यासोबत नको लागू. म्हणलं ना त्यासोबत बोलून काही राम नाहीये. कसं वाटते आई आता? काय माहित बा, दिलं ते इंजेक्शन औषध दिलं, आता समजन. रुपये जेवण करून घेजो, मी आणलाय स्वयंपाक करून, भाजी पोळ्या आहे. हो काकू. चला रे आपण बाहेर थांबू, करू दे यायला आराम थोडासा. चल मी बी तुम्हाला शेकासाठी काही आणून देतो. करतो थोडीशी आराम, ट्यूब गिप लावली, आता इंजेक्शन दिलं तर पडन आराम, तर पाहतो. थोड्या वेळाने तुम्हाला मी जेवायला आणून देईन, गोळ्या खाऊन घे जा मग. कोण गेलं गोळ्या आणाले? बाबा गेले ते, येईनच आता. चल दिन्या बाहेर जाऊ, झोपू देत आईले. आज कोण चंदा उशीर केला तू ना? मी तुझी वाटच पाहून राहिली ती. चंदा के भी कुछ काम होते आजी. डायलॉग मग मारू जो, कर पटपट काम, आज काहीच नाही झाले कामं. चंदा आली ना, फिकर करायची गरज नाही. आज मी पहिले साक्षीच्या घरी गेली ती, साक्षी बहिणीच्या घरी. ते म्हणे ऑफिस आहे मग, तर मला पटापटा करून देता म्हणे, कालच म्हणे, म्हणून मी त्याच्या घरून आली पहिले. असं सांग ना मग, मला वाटलं तुझा नवरा गिरा आला का बा? येणार होती, आले तर नाही, आता माहीत नाही केव्हा येते तर. जाऊ दे, कर काम तू पटापट. एका अर्चना काय येऊन राहिली इकडे? हो, अर्चना वहिनीच तर.
कुठं चालली अर्चना इकडे? कुठे नाही चालली मी, तुम्हालाच भेटायला आली. भेटायला काय झालं? मला नाही झालं काही. शांता काकू पडल्या म्हणते पाय घसरून. काय बोलतो तू? केव्हा पडली म्हणते? अंगण दूध द्या म्हणते, तर पाणी टाकलं तर घसरला म्हणते. तुम्ही काल तिथं रंग खेळल्या तर काही झाडझूड साफसफाई नव्हती केली का तुम्ही? खेळलं तो तर साफसफाई होती. हो चंदा, काय केलंस? तसं खराट्यानं झाडझूड नाही करून द्यायला पाहिजे होती. नाही जी केलं होतं ना, कलर गेलं होतं, निघला होता पूर्ण. पडले असं ना, तर पाणी टाकलं असं, लक्ष नसेल तर पडला फिसलला असं पाय. तुम्हाला कोण सांगे? मी सुनीता वहिनीच्या घरी गेली, त्या डब्बा घेऊन चालल्या होत्या. त्याला म्हटलं कुठं घेऊन चालल्या, तर मग त्यानं सांगितलं. मी म्हटलं तुम्हाला सांगून देतो. चल मी येतो पाहून. चालतं का तू अर्चना? मी येतो मग करीन कामं. आल्यावर पटापट करू लागेन. चला जाऊ. झोपली का शांता? पाटलीन काकू या. उठली काय ले? झोपूनच राही ना, बस होतो आम्ही. पडला जरासा आराम. मग अशी इंजेक्शन दिलं, गोळ्या खाल्ल्या, जेवली आणि झोपली होती. तर लय कमी वाटून राहिलं थोडंसं आता. घाडी कंबर दुखे. यायच्या हाताने चांगलं साफ नाही करून घेते का अंगण? कसं राहिलं ते, कशी घसरली तू? ते जर काही कोणाचा गुन्हा नाही, काल चांगलं साफ केलं होतं अंगण. पण असं काही चिकट दिन्याने कलर केलता, ते चिकटपणा निघला नव्हता. ठेव त्याच्याहून घसरली मी. बसा ना उभ्या, किती वेळा राहत. बस ना चंदा आत उभी. नाही नाही, मी उभीच ठीक आहे. आता मला तर खूप वाईट वाटलं बस अर्चनानं सांगितल्या. मी म्हटलं चाल पहिले राहिले काम धंदा आणि पहिले भेटून येतो शांता काकूले. असं वाटलं का आपणच साफसफाई नसून झाली बा. मी काही इथे वाईट वाटू नका घेऊ. साफसफाई जे लावली सुंदाने तेच लावलं, सगळ्यांनाच ते लावलं. साफसफाई सगळी होती. ते दिन्याने केलं तर कलर त्याच्या, ते तिथे चिकट चाकट होतं. आता डबल लावलं नका ते. काय म्हणे डॉक्टर? काय म्हणते डॉक्टर? मला एकच सांगते, वजन कमी करा. आता घसरली त्याचा काय आलं? कोणी घसरते, बारके माणसं नाही घसरत काय? डॉक्टरचंही बरोबर आहे, वजनानेही हे होते ना. तुम्ही बी लावून राहिल्या तेच. डॉक्टर म्हणे 2-3 दिवस नाही कमी पडलं ते एक्सरे काढायला लागेल म्हणे. नाही ते लेप कोण लावून पाहिला, लेपाला तर आहे ते. नाही पडला आराम. एका गोळीने इंजेक्शनाचा अर्धा अधिक आराम पडला. पडून आता 1-2 दिवसात. काकू घरचं काम नाही करायचं, मी येईन उद्या आणि संध्याकाळचा स्वयंपाक बी करून देईन. नाही हो, मीच करून देतो ना. मी करून देईन संध्याकाळी. काहीच नाही मदत करू शकत का? भांडू नका तुम्ही, सगळ्यात जणी करा. मी काही एवढी बिमार नाही होतो, मी दुरुस्त. उद्याच चालती फिरती होतो. तुम्ही मला भेटायला आले याच्यातच तर मला खुश वाटते. आणखीन फक्त मला भेटायला जा उद्या. तुम्ही म्हणाल ते इथंच बसतो आम्ही, जातच नाही. बसा ना तर, मला तर खूपच खुश होईल. मला एकटीलीच तर आवडत नाही पलंगावर राहणं. आता तुम्ही आला तर पाशी खुश वाटून राहिली मी. काय करून देऊ का जी खायचं? नाही जेवली मी. सुनीतानं मस्त भाजीपोळ्या आणल्या होत्या, तर जेवली आणि गोळ्या खाल्ल्या. बाई मला डॉक्टर म्हणते गोड नको खाऊ ना तेलकट नको खाऊ. आता काहीतरी खाऊ मी. खाऊ नको नाही म्हणलं, कमी खा म्हटलं, जास्त गोड नाही खायचं. आता मी दुरुस्त झाली का आता मी फिरणं आणि सगळंच चालू करतो बा. काही नत काकू, जशा तशात चांगल्या दिसता तुम्ही. मला काय हो, मी तर चांगलीच दिसतो. पण आता डॉक्टर म्हणे. पण एक गोष्ट सांगू का, माझी बहीण बी खूप केलं काही तिने, पण होतच नाही आम्ही कमी. आमचं वजन ते वजनच राहते. आईचं एवढं वय झालं तरी तशीच दिसते. चला आम्ही जातो, कर आराम तू. आता चालेल, आताच जातो म्हणता का? थांबा ना. येऊ ना, आणखीन येऊ. सांग जा मला काय पाहिजे तर. आम्ही बसलो तर तुम्ही नुसत्या गोष्टी करत बसाल. बसल्याच आहे, आराम करा आता. सांगितलं ना तुम्ही पाहिल्याबरोबर मला अर्ध दुखणंच बंद झालं. बसा थोडा वेळ. पहा भाऊ मित्रांनो, अशी आहे आमची शांताबाई. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.